चला तर आज बघूया साऊथ स्टाईल स्पेशल रेसिपी म्हणजेच लेमन राईस। लेमन राईस बनवण्यासाठी एक कढई घ्यायची आहे। कढई चांगली गरम होऊ द्यायची। गरम झाली की त्याच्यामध्ये घालायचं मोहरी। मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये घालायचं चिमूटभर हिंग। हिंग घालून झालं की हिरवी मिरची आवडीनुसार कमी जास्त घालायची। त्यानंतर इथे कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची, व्यवस्थित मिक्स करायचं। त्यानंतर इथे शेंगदाणे व्यवस्थित भाजून साल काढलेले आणि डाळे 2 ते 3 चमचे घालून घ्यायचं। व्यवस्थित मिक्स करायचं जोपर्यंत डाळे आणि शेंगदाण्याचा कलर ब्राउनिश होत नाही आणि छान तळले जात नाही तोपर्यंत परतून घ्यायचं। एक साईडला इथे आपण भात उकडून घेतलेला आहे, तर तो मोकळा फडफडीत असावा असा करून घ्यायचा। त्यानंतर इथे मी 3 लिंब घेतलेले आहेत। लिंब लेमन राईस असल्यामुळे थोडा आंबटपणा असावा म्हणून 3 लिंब घ्यायची। त्यानंतर इथे व्यवस्थित एक साईडला आपला शेंगदाणे आणि डाळे परतून घेतलेले आहेत। त्यामध्ये मी घातली चिमूटभर हळद। हळद घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर इथे उकडलेला भात आहे जो मोकळा फडफडीत करायचा। तांदूळ कुठलाही असू द्या, भात मात्र फडफडीत झाला पाहिजे। तर तो भात घालून घेतला आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मिक्स केलं की 1-2 मिनटं छान असं परतून घ्यायचं। परतून घेतलं की त्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं। तर परतायला इथे 1 ते 2 मिनटाचा कालावधी लागतो आणि हा भात 5 मिनटात होतो। ठीक आहे। त्यानंतर इथे आवडीनुसार कमी जास्त मीठ घालायचं आणि 3 लिंबांचा रस काढलेला आहे तर तो मी घातलेला आहे। जास्त आंबटपणा नको असेल तर तुम्ही एखादा लिंबू स्किप करू शकता। तर व्यवस्थित परतून घ्यायचं। जेव्हा लिंबू घालतो तेव्हा सुगंध एकदम छान येतो आणि या लेमन राईसला बनवत असताना छान सुगंध येतो। त्यानंतर ही जी प्रोसिजर आहे ती 5 मिनिटाची आहे आणि हा राईस नक्की करून बघा, नक्की आवडेल। आवडला तर सबस्क्राईब